नमस्कार दोस्तांनो, तुमचं स्वागत आहे परत एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आता चालू आहे जिम वगैरे. आज नेमका झाला आहे उशीर उठायला, त्यानं थांबलं आपली वाट बघत. जाऊ आता जिमला. आज बॅक ट्रेन करायची आपल्याला. तर आज भावानं सोमवार असल्यावर तुम्हाला माहिती आहे गर्दी किती असते जिममध्ये. वा दिसून येते सगळं. जाऊ आज आम्हाला आता करायची बॅक ट्रेन, दाखवतो मला. वर्कआउट तर कंप्लीट झालाय. आज बॅक तर फुल म्हणजे एक्झॉस्ट होईपर्यंत ट्रेन केली. आता जाऊ घरला जाऊन वे प्रोटीन घ्यायचं, थोडा काहीतरी नाश्ता करायचा, मग कॉलेजसाठी निघायचं. एक ग्लास पाण्यामध्ये एक स्कूप प्रोटीन टाकले. आता याच्यामध्ये ते असली स्प्रिंग असते, थोडा ताई शेक करायचं. व्यवस्थित सगळं मिक्स करायला लागते. सुकाचं नाही वे प्रोटीन पण खाणं म्हणजे टेस्ट लय बेकार लागते. लय म्हणजे लय अति बेकार. जरी चॉकलेट फ्लेवर असले ना, फ्लेवर तेवढा पुरता लागतो, पण दिवसभर तोंडाला बेकार म्हणजे चव लागते. आवरून वगैरे झालं आपलं सगळं. आता चालू आहे पहिल्यांदा बाबांना घेऊन जायचं आहे देवळात, तिथनं मग कॉलेजला जायचं आहे. मध्ये काय 2-3 दिवस जरा बाबा आजारी होते, त्यामुळं देवळात जायचं होत नव्हतं. पण आता परत आपल्या रुटीनवरती डेली माघारी आपण आपल्या आंबेगा देवीच्या मंदिरात आले. जाऊ आशीर्वाद घेऊ देवीचा, चांगली बुद्धी दे म्हणायचं. सगळी युनिफॉर्ममध्ये आली ती आणि ही एकटंच बिना युनिफॉर्मचं आले. तर ह्याला काय बरं वाटेना झाले वाटतं, म्हणून हे आता हॉस्टेलवरती झोपणार आहे. भाऊला ॲप्लिकेशन लिहायचं होतं. भाऊ एवढं मोठं ॲप्लिकेशन इंग्लिशमध्ये लिहून आला आहे. भाऊला अजून नीट मराठी बोलता येत नाही, पण भाऊने ॲप्लिकेशन इंग्लिशमध्ये लिहिलं. सरांनी त्याला माघारी पाठवलं ॲप्लिकेशन चुकलं आहे म्हणून. आमचं इथं प्रेझेंटेशन आहे. मागं बसलेली सुशा ही प्रेझेंटेशन देणार आहे की आम्हाला त्यांचं प्रेझेंटेशन बघायला बसवलं. यश आपलं कधी आहे? उद्या. मुसे सुपारी निकाल के बात करणार. तू तर काय केलं? या भावांचं आता प्रेझेंटेशन झाले. प्रिन्सिपल सरांनी जाम हेमच्या आपदा केली आहे. काय म्हणजे असं काय प्रश्न विचारलं की ह्यांना गपच बसावं लागलं, दुसरं काय बोलण्याचा ऑप्शनच नव्हता. 3 गडी पळून गेले. तर बरं, आता आजच्या झालेल्या प्रेझेंटेशनवरती तुला काय 2 शब्द बोलायचे होते का? काय नाही, काय वाटत सुद्धा नाही. आपला उलट कॉन्फिडन्स वाढतोय. सगळा कॉन्फिडन्स वाढतोय, बरोबर आहे. पण तिथे जी मेन प्रश्न सांगायचे तीच सांगितलं नाही तर तुम्ही. ती प्रिन्सिपल सरांनी वेगळं विचारला, आम्ही तयारी करून वेगळे एकदम पेपर काय आम्ही एकदम म्हणजे अर्जंटमध्ये कशी पण तयारी करून तेवढं आहे बरं का. पहिल्यांदा कोणी करायचं हे चालू होता विषय. मग ह्याने तेवढं धाडच केलं आणि ह्याने तेवढं धाडच केलं आणि जाऊन प्रिपरेशन केलं आणि पहिल्यांदाच केलं बरं का. त्यामुळे ह्यांना सेल्यूट ह्यांच्यासाठी. जय हिंद, जय महाराज. विद्या मंदिर शाळा सुटली 5 वाजता. एसटीत जायसाठी पोरांची गर्दी बघा किती जायची. आता आपल्या विद्या मंदिर शाळेवरती बास्केटबॉल खेळायला पोरं गेली सगळी. मला उशीर झालाय. घरी काम लावलेलं, घरची कामं महत्व आहे ती, त्यानंतर खेळ. भावानं बास्केटबॉल खेळायला आलतो. आपला छोटा भाऊ भेटलाय. भाऊ आपला व्हिडिओ कसा असते तर ओके मध्ये छान असते. हा, कितवीला भावा तू? नाव काय तुझं? श्रेयस सुनील मधने. तरी भाऊ ह्याच्या वडिलांच्या आयडीवर आपला व्हिडिओ बघतोय. असंच भावानं सपोर्ट करत राहावा. अशी भाऊ भेटली ना बरं वाटतंय बाबा. अजून एक आहे भाऊ आपला. तुझं नाव काय? राजवर्धन शहाजी गाडवे. कितवीला आहे? चौथीला. चौथीला आहे. भाऊ आपला व्हिडिओ बघतोय.
तो पण बघतोय तुझं नाव सांग. सोहम मेंढले. सो मग इकडे भाऊ आपले सबस्क्रायबर आहे ते भावच आहे ते आपल्या फॅमिलीचा एक पार्ट आहे ते. भावानं तुम्ही पण लाईक करा, शेअर करा आणि आपला व्हिडिओ जरा सगळ्यांना शेअर करत जावा आणि कमेंट पण करत जावा अजून तुम्हाला काय जर सांगायचं असेल तर.